श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या या चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज वार सोमवार म्हणजेच भगवान शिवाचा दिवस. आजचे दिनांक आहे 22 डिसेंबर 2025. आज आपण आजच्या दिवशीचं राशी भविष्य या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. त्याआधी सोमवार म्हणजेच भगवान शिवाचा दिवस. आपण या दिवशी आजच्या दिवशी म्हणजे काय करतो, प्रत्येक जण सकाळी मॉर्निंग उठतो आणि मंदिरात जाऊन छान पद्धतीने पूजा करतो. मंदिरात जाऊन आपण देवाला पाणी, दूध आणि बेलपान वाहतो, बरोबर ना? तर हेच आपण आज करायचं आहे मंदिरात जाऊन. त्याने काय होणार आहे, आपल्याला एक शांती भेटणार आहे, आपल्या आत्म्यात शांती भेटणार आहे आणि मन एकदम स्थिर राहील, हलकं राहील आणि तुम्हाला एकदम तुम्हाला आरोग्यही तुम्हाला चांगल्या प्रकारे राहील. कारण ज्यावेळेस आपण मंदिरात जाता तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला कुठलाही नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येतो? नाही येत ना. तेच आहे, मंदिरात गेल्याने हेच आपल्याला भेटते की तिथे गेल्यानंतर एकदम मन स्थिर राहते आणि चांगलं राहते. त्यामुळे तुम्ही आज मंदिरात नक्की जाऊन या. तुमचं आरोग्य चांगले राहील, तुमचं आरोग्य चांगले राहो, मन शांत राहो आणि तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदात जाओ. चला तर मग बघूया आजचा दिवस, आजचं राशी भविष्य. तुमची कोणती रास आहे तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघा आणि तुमचा आजचा दिवस कसा असेल. चला जाणून घेऊया आज राशी वाईज. पहिली रास आहे मेष रास. मेष राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस तुमच्या कामामध्ये नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला वाढणार आहेत. पण तुम्ही जे पण काम करताय ते तुम्हाला संयम ठेवून करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही घाई केलीस तर तुमचं काम ते होणार नाही व्यवस्थित. त्यामुळे संयम ठेवून तुम्हाला ते काम करून तुम्हाला त्या कामामध्ये नक्की यश भेटणार आहे. करिअर मध्ये तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य नक्की राहील. सिनियर लोक तुम्हाला चांगली हेल्प करतील. आरोग्य थोडंसं डोकेदुखी वगैरे तुम्हाला तणाव जाणू शकतो. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे 9. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात मन शांत ठेवा, घाई जास्त काही करायची नाही आहे. कुठलंही काम असो, कुठल्याही कामामध्ये तुम्ही घेताय निर्णय तर अजिबात जास्त घाई करू नका, त्याच्या संयमामध्येच करा. पहिला विचार करा त्या गोष्टीवरती आणि त्यानंतर तुम्ही त्या निर्णय घ्या. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा आर्थिक बाबतीमध्ये लाभ होण्याची चांगली शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये आज आनंदाचं चांगलं वातावरण राहील. पण तुम्ही पैशाचं नियोजन हे व्यवस्थित करा. तुमच्या कुटुंबात असेल, फ्रेंड्स सर्कल मध्ये असेल, कोणाला तुम्ही पैसे देताय पण त्याच्यामध्ये तुम्ही पैशाचं नियोजन हे व्यवस्थित करून ठेवा. तुमचं आरोग्य हे एकदम चांगलं राहणार आहे. आज तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे 6. स्वामी काय म्हणतात तुमच्या राशीमध्ये? स्वामी म्हणतात संयम आणि स्थैर्य तुम्हाला ठेवणं खूप आवश्यक आहे, त्यामुळे तुम्ही ठेवा. पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला बोलताना, तुम्ही कुणाशी बोलता आहात किंवा तुम्हाला कुठला निर्णय तुम्हाला त्यांच्याशी बोलायचा आहे, एकदम तुम्हाला तुमचा इम्पॉर्टंट मेसेज असेल तर पहिलं तुम्ही विचार करा आणि विचार करूनच तो मेसेज पुढे फॉरवर्ड करा. पण तुम्हाला गैरसमज होऊ शकतो, मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. कामाचा तुम्हाला जास्त ताण जाणू शकतो. तुम्हाला आज आरोग्यामध्ये तुम्हाला थोडासा नॉर्मल थकवा जाणू शकतो. तुमच्यासाठी आता शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे 5. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात विचारपूर्वक निर्णय घ्या. कुठलाही काम करताय विचार करा आणि नंतर निर्णय घ्या. पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा भावनिक दृष्ट्या दिवस हा तुमच्यासाठी संवेदनशील आहे. तुम्हाला कुटुंबाचा चांगला आधारही मिळेल जाईल. जे पण कुटुंब, तुम्ही एखादं काम करताय तर त्या तुम्हाला भेटून जाईल. जुने काही तुमच्या अडचण असेल, जुने काही तुम्ही ठेवलं असेल की बाबा हे काम माझ्याने आतापर्यंत कधी झालं नाही, ते काम तुम्हाला आज नक्की होणार आहे. पोटाशी संबंधित तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे दुधी पांढरा आणि शुभ अंक आहे 2. सोमवारचा आजचा जो तुम्हाला स्वामींचा संदेश आहे, स्वामी म्हणतात शिव नाम जप करा. मंदिरात जाऊन तुम्ही पूजा करा आणि 11 ते 21 वेळा तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय याचा जप तुम्ही नक्की करा. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस तुमचा चांगला आत्मविश्वास वाढलेला आहे. नवीन कामामध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. करिअर मध्ये तुम्हाला प्रगतीचे वेग दाखवत आहे. आरोग्य तुमचं एकदम उत्तम राहील, छान राहील. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे 1.
अहंकार टाळा, हा तुमच्यासाठी आजचा सोमवारचा संदेश आहे. पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा, तुम्हाला जे पण तुम्ही काम करतात एकदम बारकाईमध्ये ते कामामध्ये तुम्ही फोकस ठेवलास तर तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. तुम्हाला प्रशंसा मिळेल, मोठ्यांकडून तुम्हाला चांगली प्रशंसा मिळू शकते, पण तुम्हाला थोडासा पाठीचा त्रास थोडा जाणवेल. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे 5. स्वामीचा संदेश तुमच्यासाठी आहे शिस्त पाळा, म्हणजे डिसिप्लिन मध्ये तुम्हाला जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला नक्की तुमच्यामध्ये यश मिळू शकते. पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा नातेसंबंध सुधारण्याचा दिवस आहे. तुमच्या घरामध्ये भांडण असेल किंवा एखादं मिसअंडरस्टँडिंग गैरसमज झालेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग होऊन द्यायची नाही आहे. तुम्हाला ते आजचा दिवस तुमच्यासाठी आहे. संवाद महत्वाचा आहे. जर तुम्हाला वाटते की बाबा हा माझ्याकडून चुकला आहे तर तुम्ही नक्की त्याच्याशी बोला, तर तुम्हाला ते चांगलं होईल. सहकार्य वाढेल. मानसिक ताण थोडासा जाणवू शकतो तुम्हाला. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे 6. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे संतुलन ठेवा. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा, तुम्हाला जे पण तुमचे शत्रू असतील किंवा असं वाटतंय तुम्हाला की याच्याशी माझं भांडण झालेलं आहे तर त्यापासून तुम्ही थोडस सावध राहा. आर्थिक निर्णय आणि निर्णय जे पण आहे तर विचारपूर्वक घ्या. तुम्हाला कामामध्ये थोडेसे अडथळे जाणवू शकतात. आज थोडासा आरोग्याचाही प्रॉब्लेम होईल. तुम्हाला आजचा शुभ रंग आहे मरून आणि शुभ अंक आहे 9. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे संयम ठेवा, कारण संयम ठेवणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्या, विचार करून घ्या. पुढची रास आहे धनुरास. धनुराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा भाग्य साथ देईल. प्रवासाचे एक तुमच्यामध्ये दाखवत आहे. नवीन संधी तुम्हाला करिअर मध्ये मिळेल. तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे 3. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार केल्याने तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही तुमच्या कामामध्ये. पुढची रास आहे मकर रास. मकर राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा थोडासा जबाबदारी घेणार आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की यश मिळून जाईल. मेहनतीचे तुम्हाला चांगले फळ देणारा दिवस आजचा तुमच्यासाठी आहे. गुडघेदुखीचा नॉर्मल तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे 8. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे धैर्य ठेवणं खूप आवश्यक आहे. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा नवीन विचार आणि योजना यशस्वी तुमच्या होणार आहेत. तुम्हाला टीम वर्क मध्ये तुम्ही काम करताय तर टीम वर्क मध्ये तुम्हाला आजचा जो दिवस आहे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. थोडासा डोळ्यांचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे आकाशी आणि शुभ अंक आहे 4. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे मन स्थिर ठेवा. पुढची रास आहे मीन रास. मीन राशींच्या लोकांसाठीचा दिवस हा आध्यात्मिक दृष्टीने तुम्हाला चांगला आहे, पण त्या आध्यात्मिक दृष्टीमध्ये तुम्हाला थोडस नॉर्मल तिकडे बघावं लागणार आहे, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. करिअर मध्ये तुम्हाला स्थिरता जाणवेल. थोडीशी झोपेची कमतरता जाणवणार आहे, त्यामुळे तुम्ही झोप ही टाइम वरती घ्या. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे 7. स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात ध्यान करा. ध्यान केल्याने तुमचं मन एक स्थिर राहील आणि सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये कायम होत राहतील. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मेष रास ते मीन रास अशा टोटल 12 राशींचं राशी भविष्य, त्याचबरोबर आपण आजचा एक सकारात्मक संदेश तुमच्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. मित्रांनो, त्या संदेशला तुम्ही नक्कीच एक विचार करा आणि त्यातून तुम्ही एक सकारात्मक भावनेने ते करा. तुम्हाला नक्कीच आजचा दिवस खूप छान जाईल, आनंदात जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा. सबस्क्राईबर नसेल केलं तर सबस्क्राईबरही करा. चला भेटूया उद्या ह्याच टायमिंगला. ओम नमः शिवाय.